सर्वांच्या पाठलांतराला बंद झालेला अनेक महामारीपैकी एका महामारीच्या संबंधामुळे गेलेल्या मनुष्य जीवनातला जो काही ईश्वर साधनेचा संकल्प प्रतिवर्षाप्रमाणे अनंत काळापासून आपण आळंदी या क्षेत्रावर करतो. या अडचणीचा विचार करून आपल्या अंतःकरणाची साधना मनुष्य देहभानाची ती कर्तव्यता जाणून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण त्यामध्ये हे खंड पूर्ण या करता केलेल्या लोकरी मंडळीच्या आतंक प्रयत्नाने अमूल्य सहकार्याने आसरा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्याची सांगता म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून काला प्रसाद मोळा आज संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्त भूतलावरचं परम क्षेत्र परम पवित्र क्षेत्र ज्या क्षेत्राचं अनेक माध्यमाच्या द्वारा अनेक अमूल्य असं काही वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. अशा आनंदी क्षेत्रामध्ये करण्याऐवजी आपण आपल्याच घरात आपण आपल्याच गावामध्ये तोच उत्सव त्याच आनंदाने त्याच प्रेमाने त्याच निष्ठेने आपण साजरा केला हे आपलं भाग्य. विठाला क्षेत्र जगामध्ये नाही. मग ज्याचं आध्यात्मिक ज्याचं भौतिक चिंतन हे आपल्याला वाङ्मयामध्ये पाहायला मिळतं. किंवा मनुष्य जीवन यात्रेमध्ये चिंतन केलं तर यात्रेला येते आवडती भगवंताला आवडत व्हायचं असेल तर त्याने आनंदीची वारी करावी. त्याचं नाम चिंतन करावं लागतं. पण इथे आपली सुविधा आपल्याला प्राप्त झाली की जी आळंदीला गेल्या ज्ञानोबाराच्या यात्रेला समाधी सोहळ्याला जर आपण गेलो तर ती देवाला आवडतो. क्षेत्राचं महात्म्य आम्ही अनंत काळापासून जाणत आहोत. काही अपरिहार्य कारण राहिल्यामुळे शासनाच्या नियमानुसार आणि कोरोना सारख्या महाभयंकर रोगापासून सर्वजण सुखी राहावे रोगमुक्त राहावे याच्याकरता कायदा केला. कायद्याप्रमाणे आपण आपल्या गावातच हा उत्सव साजरा करायचा संकल्प केला
हे संकल्प केले. मी तर म्हणत असतो की काही ठराविक लोक आळंदीला जात होते, पण हे गावामध्ये केलं तर, कारण कोणतीही गोष्ट करत असताना आपण एक त्याचा निगेटिव्ह विचार पाहतो. काय प्रमाणे सरकारच्या आळंदीला यात्रा भरवली नाही, पण देवाच्या मनात आला असेल आणि देवाच्या मनात मध्ये प्रेम मनाची चालेना, तर राजा सुद्धा ईश्वर रूप मानलाय आणि ती आज्ञा. म्हणून तर म्हणत असतो एक गोष्ट बिघडलेली असते पण त्यातून बरंच काही दुरुस्त होत असते. तसं आमच्या काही माता भगिनी, काही आमची पेर मंडळी प्रतिवर्षाला आळंदीला येत होते, पण ते ठराविक लोक येत होते. पण त्या निमित्तातून आळंदीचं वर्णन, त्या निमित्तातून आळंदी डोळ्यापुढे ठेवून जे ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, म्हणजे देहाने जरी आपण पेगरीत राहिलो तरी विचाराने सगळं गावच आळंदीला गेलं. सगळ्या गावाला आळंदीची आठवण झाली असती, शेतीमाडीची आठवण झाली असती, गुराघोराची आठवण झाली असती, सोयरिकीची आठवण झाली असती. जेवढे आळंदीत गेले तेवढे आळंदीतच राहिले असते का? नाही, देहाने आळंदीत गेले असते, पण विचाराने घातलं का सोयाबीन, सुटलं का पाणी, आली का टोळी, झालं असतं का? आता टोळीच आहे पण आळंदीची आठवण आहे. चिंतन करा महाराज. कोणतरी 10-5 लोकांना संकल्प केला की जाऊ दे आळंदीला नाही, आपल्या गावातच होऊ. तुम्ही साधं काम केलं नाही, तुम्ही तर मिळवलंच महाराज, पण इतरांना देण्याचं काम केलं. म्हणून ही तर परमार्थाची मोठी महत्वाची बाजू तुमच्या हातात घेतली. म्हणून दुःख न बाळगता संधी मानावी, त्याचा अनुकूल काळ आपल्याकडे घ्यावा. म्हणून जरी कोरोनाचं दुःख असेल, मरणाचं दुःख असेल, आळंदीला न जाण्याचं दुःख असेल, पण या दुःखामध्ये अनंत जीव दुःखी होते, त्यांना समाधान देण्याचं हे मात्र सुख मानलं पाहिजे. तर आपण जे केले ते त्यांच्या बुद्धीने केलं, त्यांनी आम्हाला बुद्धी दिली की तुमच्या तुम्ही गावातच काम करा. पण असा 7-8 दिवस केलेला पारायण सोहळा, या पारायण सोहळ्यामुळे आमच्या गावातल्या सर्व लोकांना आळंदी ध्यानात आली. दररोज आवाज आला पारायण, यंदा आळंदीला जाऊ दिलं नाही. आमच्या मातामाऊलीला घडलं, गावातल्या प्रत्येक नागरिकांना घडलं, पशु पक्ष्यांना घडलं. काय घडलं? आळंदीचं दर्शन. विचारतात कुणीकडे कशासाठी? कारण आणि कार्य, कार्यावरून कारणाची विचारपूस केली जाते. कशा करता केलं याचं उत्तर द्यावं लागत असतं. मग कारणाशिवाय कार्य नाही, पण कार्य प्रत्यक्षावरून कारणाचा शोध घेणं हे आपल्या तत्वज्ञानाचा विषय. कारणच आहे की आम्हाला आमचा आत्मचिंतन, आम्ही आमचा आत्मस्वरूप, मी कोण होतो हे असणारा जो भ्रम तो निवृत्त झाला पाहिजे. याच्या करता कर्म उपासना सांगितली आणि ती कर्म उपासना केल्यानंतर अंतःकरणाची शुद्धी होते आणि झालेल्या शुद्ध अंतःकरणामध्ये भगवंत वास्तव्य करीत असतो.
म्हणून आम्हाला दोन प्रकारामध्ये चिंतन केलं. सामान्य विषयी जीवा करता बाह्य आकारामध्ये परमात्मा आणि विचाराने जो परमात्मा करतो त्याचा ज्ञानात्मक परमात्मा याचा समन्वय म्हणजे काला विळाला विळाला. बहुगुण असणारा बऱ्याच जणांना तो दुर्लभ असलेला आणि तुला आम्हाला सहज प्राप्त होणारा तीन विषय येतात महाराज. एकाला काला मिळाला नाही, एकाला काला मिळाला नाही आणि ज्याला मिळते त्याला बऱ्याच जणांना कळाला नाही. तुम्हाला मात्र कळाला आणि मिळाला मिळाला मिळाला. शब्दाचा अर्थ पूर्ण पदार्थाचं एकत्रीकरण त्याला काला म्हणतात. दोन वस्तू एकत्र करून त्याला काला म्हणतात. मग दोन वस्तू कोणत्या? जीव आणि देव या दोन वस्तू. देव आणि जीव हा वेगळा ठरला आणि याच्या एकत्रीकरणालाच काला म्हणावं. म्हणून दोन पदार्थाचं किंवा अनेक पदार्थाचं एकत्रीकरण त्याला काला म्हणतात. असा मध्यंतरी झालेला भेदात्मक व्यवहार तो संपवण्याकरता साधनं सांगितले. म्हणून तर कीर्तनामध्ये शब्दस्पर्श ज्ञानाने आपण सहज वाचू शकतो की ब्रह्मज्ञान हो ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी जरी सहज बोलत असला तर त्या शब्द परोक्षतेने बोलतो. पण ब्रह्मज्ञान अनुभवण्याकरता मात्र त्याला सायास सांगितलं, त्याला त्याग सांगितलं, त्याला वैराग्य सांगितलं, त्याला सर्व साधनं सांगितली आणि ती साधनं केल्यानंतरच आपला प्रतिबंध जातो. आणि तो कोणता प्रतिबंध? तो देव आणि मी जीव या वृत्तीला प्रतिबंध म्हणतात. किती पदार्थ आहेत? एकच पदार्थ आहे. मग दोन पदार्थ पूर्ण आले, अनेक पदार्थ पूर्ण झाले, ते आमच्या कल्पना शक्तीने झाले, आमच्या अज्ञानाने झाले, किंवा जसे आहे तसे न समजण्याने झाले. उदाहरण सांगायचं झालं तर दोरी सर्प होती का नाही? रस्त्यात पडलेली दोरी सर्प होती का नाही? दोरी सर्प कशी होईल? कोण म्हणलं होत नाही. कमी दिसू लागल्यावर, अंधार पडल्यावर तिने साजरा दोरी सर्प होती का नाही? होती म्हणजे असती का? आज तिथं पळत काढून नाही, आज तिथं चावत काढून नाही, पण कल्पना शक्तीने बिघडलं. म्हणून सर्व वस्तू एकच आहे, पण अज्ञानामुळे घडलेला हा भेदात्मक प्रकार तो संपवणे. तो संपवण्याकरता काय काय करणे? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्व तीर्थयात्रा जप तप अनुष्ठान दान धर्म आदी श्रवण मनन आदी साधन हे सगळे करावे लागतात महाराज. म्हणून परमार्थात ब्रह्मज्ञान इतकं सोपं नाही. ब्रह्मज्ञान जरी कडे कडे उठा उठी शब्द ज्ञानाने. शब्द ज्ञानाने कडे उठा उठी कोणालाही कळे, कुठेही कळे, बिना माळकऱ्यालाही कळे. माणसं सहज म्हणतात गळ्यात माळ नसू द्या,
एखाद्या कुत्र्याला माणसाला जनावरांना ओरडायला माणसाचे जीव येते सहज माणसं म्हणतात कळे हो पण ते आत्मत्वाने करण्याकरता ही साधनं करावी लागतात म्हणून शास्त्र पाळणं अवघड आहे शास्त्र सांगणं सोपं आहे हो शास्त्र सांगणारी माणसं आमच्यासारखे रगड जन्म पाळायले कोण काही लोक म्हणतात मला गीता पाठ आहे वाचक झाले वापरणारे किती येत ज्याचा ते धंदा करायले का नाही ज्याचा ते धंदा करायले का याच्यावरून कळत गीता गीता काय सांगते ज्याचं त्यानं काम करावं होय घरात मालकाने काय करावं सगळ्या घराचं नियोजन करावं संसाराचं त्याच्या पोटा पाण्याचं शाळा शिक्षणाचं पण एखादा मालक मी म्हणून घ्यायला ना अंगाला झटकी हाणायला मी नाही करीत याचं नाव गीतेचा विरोध पण आमच्या जीवनामध्ये शास्त्र हे पाळावंच लागते भक्ती सांगितली त्यालाच आपण भक्ती म्हणतो त्याला साधना म्हणतो आणि ती साधना केल्याशिवाय हा जीव ब्रह्माच्या ज्ञानाचा अनुभव प्राप्त होत नाही आणि तो अनुभव प्राप्त करण्याकरता आम्हाला अडचण काढायची अडचण काढण्याकरता केले 7 दिवसाचं सायास मग ते सर्व अंगाने कीर्तन करा तदनंतर तो काळ प्राप्त होतो की जो काळ म्हणजे जीव ब्रह्माचे ज्ञान मिळाला विशिष्ट स्थळाचं विशिष्ट परमात्म्याचं विशिष्ट परमाचं दर्शन घ्यावं श्रवण करावं याच्याकरता काही बंधनात्मक भाग राहतात आणि तो बंधनाचा भाग म्हणजे चरित्र देव विचारावे केले देवे मोकळे मोकळ्या अगदीचे भगवंताने आपल्या अवतारात चरित्र केलं त्या चरित्र भागाचं दर्शन श्रवणाच्या द्वारा घ्यावं त्याच्या द्वारा ते श्रवण केल्यानंतर आम्हाला भक्तीच्या भाव लक्षात येतं आणि ती भक्ती आज करावी असं पहिलं बंधन आहे मिळाला गोकुळ म्हणजे इंद्रिय समूह म्हणतात त्या इंद्रिय समूहाला गोकुळ म्हणतात जसं 5 इंद्रिय एकापेक्षा अनेक इंद्रिय एकत्र होतात त्याला सुद्धा गोकुळ म्हणतात इंद्रियाच्या समूहाला गोकुळ म्हणतात आता या गोकुळामध्ये आम्ही भक्ती करावी भक्ती करत असताना गोकुळातली भक्ती पाहून करावी कारण गोकुळातली भक्ती इतरत्र आपल्याला पाहायला मिळत नाही उच्च कोटीची भक्ती म्हणजे गोकुळातली भक्ती तुकोबाराय म्हणतात त्याच्या प्रसंगामध्ये जो कालांतराचा तो मिळवण्याकरता गोकुळामध्ये जा म्हणून आज काही बोलायचं नाही बोलायचं असेल तर चरित्र ते उच्चारावे देव उच्चारावे केले देवे गोकुळे गोकुळात जे चरित्र भगवंताने केलं त्याचं आज बोलणं करावं मग काय काय बोलणं केलं अनेक प्रकारचं बोलणं केलं अनेक प्रकारचा व्यवहार अनेक प्रकारची भक्ती आपल्याला पाहायला मिळते म्हणून यथामती म्हणण्याकरता यथामती अवकाश प्राप्त होण्याकरता काही प्रसंगाचा अंगीकार करावा आणि तो अंगीकार म्हणून जगद्गुरु तुकोबाराच्या गोकुळात असणाऱ्या भक्तीचा व्यवहार त्या भक्तीच्या व्यवहार संबंधामध्ये घडलेला प्रसंग अभंगाच्या पहिल्याच्या हरी माझे हरी रे
कृष्ण परमात्म्याच्या संबंधामध्ये भक्ती करणाऱ्या अनेक जोडणी होत्या. अनेक जोडणीपैकी एका प्रसंगामध्ये भक्तीचा संबंध जगद्गुरु तुकोबाराच्या दृष्टीक्षेपात आला. त्या संबंधामध्ये तुकोबाराया त्या देवभक्तपणाच्या व्यवहाराचा वृत्तांत लिहून ठेवतात. प्रसंगासाठी तो 8वा अवतार कृष्ण परमात्म्याच्या मुकुळामध्ये अवतरले झाले. भगवंत मुकुळामध्ये जन्माला आले. जन्माला आल्यानंतरचा जो काही व्यवहार आहे तो अनेक प्रसंगामध्ये वर्णन केला. पण ज्या भगवंताच्या भक्ती सुखामध्ये व्यवहार करणाऱ्या भक्तीचा व्यवहार करणाऱ्या जोडणी त्या मात्र आज वेगवेगळ्या प्रसंगामध्ये पाहायला मिळतात. आणि तो जे प्रसंग अनेक प्रसंगापैकी तुकोबारा डोळ्यापुढे ठेवतात. दररोज नित्याप्रमाणे एक गरुड भगवंताची भक्ती करू लागले. रात्रंदिवस ज्या परमात्म्या करतात, ज्या गरुडने अनंत काळ आपला साधनेमध्ये घालवला, अनंत जन्म त्याच्यासाठी वाट पाहत होत्या, अशा त्या गरुडी होत्या. म्हणून एकीकडे गरुडीचा अधिकार वर्णन केलं. त्या गरुडी विदर्भ अंतःकरणाच्या होत्या, परिपक्व अंतःकरणाच्या होत्या, साधनानुष्ठान केलेल्या त्या गरुडी होत्या. म्हणून तर परमार्थ लवकर आणण्याकरता मागच्या जन्मात साधन झालेली पाहिजे. विडाला विडाला अनंत जन्मापासून ईश्वर साधनेमध्ये होत्या. एकाएकी परमार्थ कोणाला आवडत नाही, परमार्थ कोणाला केलवत नाही, एकाएकी विश्वास बसत नाही. त्याच्याकरता अंतःकरणाची तयारी केली जाते. तसं त्या डोळ्यांनी अनंत काळापासून त्या भगवंताच्या साधनेमध्ये होत्या. त्या साधना असल्या कारणाने त्यांचं अंतःकरण शुद्ध होतं. म्हणून तर त्या गोकुळातल्या डोळी म्हणजे सामान्य स्त्रिया नव्हत्या. विडाला भगवंताच्या दर्शनाला दररोज नित्याने साधना करत राहतील. अनेक प्रसंगापासून केलेल्या साधनेमुळे एक दिवस तो परमात्मा तिच्या दृष्टीक्षेपात आला. त्या शास्त्रामध्ये 2 प्रकार वर्णन केले. देव आकाराने पाहणारे आणि देव विचाराने पाहणारे. विचाराने पाहिलेला देव आणि आकाराने पाहिलेला देव यात मात्र फरक आहे. आणि भगवंताचं तिथे दर्शन घेतले. आता दर्शन म्हटलं आकाराचं आहे. आकारामध्ये कदाचित बाधा होऊ शकते. म्हणून तर काही भक्त आकारात अडकले आणि ज्यांनी विचाराने भक्ती केली ते तेव्हा सुटले. पण आम्हाला भक्ती केवळ आकाराची नाही. म्हणून तर काही लोकांनी दुराग्रह धरला. आपण संत वाङ्मयामध्ये संत वाङ्मयामध्ये जाऊन पहा, नरहरी सोनाराने आकाराचा दुराग्रह धरला. ती शिवभक्त होते, त्यांना विष्णू भक्ताची आवड नव्हती. पुराणात आपण पाहिले, संत वाङ्मयामध्ये पाहिले की नरहरी महाराज हे शिवभक्त असल्यामुळे पांडुरंगाच्या कमरेचा माग घ्यायला सुद्धा जात नव्हते. आळून बसले. मग काही भक्त आकाराला अडकले, जसे आमचे नामदेव आहे. नामदेवाने फक्त एकच देव मानला होता. अनेक ठिकाणी याचा वास आहे हे मान्य नव्हतं. विडाला विडाला विचारांती भगवंताचं दर्शन घ्यायचे. आणि विचारांती दर्शन घेण्याकरता तो हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे जुनी सारोनिया. तो म्हणण्यामध्ये
तो व्यापक असणारा परमात्मा श्रीहरी अंश रूपाने तो पाहिला आणि तो पाहिलेला परमात्मा अंतःकरणामध्ये बसला. एक जीवाचा स्वभाव आहे, एखादी गोष्ट खूप आवडली तर ती लवकर अंतःकरणात बसते आणि एखादी गोष्ट जर आवडली नाही आणि शेजाऱ्याने सांगितलं बरी का नाही बरी का नाही म्हणून म्हणत असतो आता लग्न सराई. पहिल्यांदा मुलगी बघायला मुलं जातात मित्र आणि मित्राला विचारतात होय बरी आहे का, कोणाला करायची कोणाला करायची, ते नवरदेव होणारा विचारत असे मित्राला होय बरी आहे का, तुला आवडली का सांग. तसं पटवून दिलेल्या आवड निर्माण होत नाही, स्वयंस्फूर्त असली पाहिजे, स्वतःच्या अंतःकरणातून ते घडलं पाहिजे. तसं ती गौरव भगवंताला अनंत काळापासून साजरा करणारी गौरव असल्यामुळे परमात्मा करतो सुंदर परमात्मा होता. अशा या सुंदर परमात्म्याला तिने हरण केलं. परमात्मा तुझ्या अंतःकरणामध्ये बसलेला आणि एकदा का देव अंतःकरणात बसला का मग संसार शिल्लक राहत नाही. विणाला अंतःकरणामध्ये ईश्वर भक्ती दृढ झाली, भगवंताला आवडता झाला, आवडीचा विषय अंतःकरणात बसला तर बाह्य व्यवसाय बाह्य प्रपंचाला अडचण वाटतो आणि अशा पद्धतीने तिच्या अंतःकरणामध्ये तो हरी साठवला आणि हरी साठवल्यामुळे सर्व गोडोळी दर्शनानंतर आपापल्या घरी निघून गेल्या. शी गोडोळ मात्र जागेवर थांबली. जागेवर थांबलेल्या गोडोळीला जगद्गुरूंना विचारपूस करू लागले. का म्हटले सर्व गोडोळी दर्शनानंतर आपापल्या घरी गेल्या, तू का जात नाही. त्यावर ती गोडोळ सांगू लागली हो मी दर्शनाला आले आणि आल्यानंतर झालेली व्यवस्था आणि झालेल्या अवस्थेचा प्रकार तुकोबारा म्हणतात. हरी माझे हरी चिंतन आड वितर विसरले. ती गोडोळ सांगू लागली माझं चिंतन करा, माझं चिंत हरीने हरण केलं. याचा अर्थ असा तो चिंतामध्ये जाऊन बसला आणि एकदा का चिंताचा विषय जो प्रधान होतो तेच मग अंतरीचे धावे आतलं जे असतं का ते बाहेर पडत असतं. भंगाच्या प्रमाणाच्या द्वारा महाराज वर्णन करतात. व्यवसाय प्रमाणाचा परिणाम पाहण्याकरता कशी ती बाजारामध्ये जाते, कोणत्या तर मथुरेच्या बाजारात जाते. मथुरेच्या बाजारात गेल्यानंतर जाते ते कशा करता पुनर्स्वयं विकायला नाही तर ती दही दूध विकण्याकरता गेली होती. त्याचा दृष्टांत अंतरीचा भाव तिच्या वाणीचा द्वारा बाहेर पडू लागला. तेव्हा ती एवढं जुळी साथ मिळाली. गोरस म्हणून विसरले गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या आणि तव हसती मथुरेच्या. आता असं व्हावं का जे आम्ही विकायला आणले त्याचं सांगावं. नाही काय काय माणसं बाजारात असतील गहू आणलेली विकायला पालकाचा भाव सांगतील. आता पालकाच्या भाजीचा गव्हाचा काही संबंध आहे का नाही. परिणाम काय आपण गहू आणले तर गहूच बोलावे, मिरच्या आणल्या तर मिरच्या सांगाव्या, पालक कशाला सांगावी. विसंगत करू लागली. हो मग संसारात बी बघा बैठकीला शहाणे माणसंच असतात आणि बैठक शहाण्या माणसाची असावी तशा बैठकी खूप असतात पण शहाण्या माणसाच्या कमी असतात. हो वड्याचं तेल वांग्यावर त्याला बैठक म्हणत नाही. तसं शहाणे माणसं असावी लागतात, समयसूचकतेने बोलत असतात. तसं ती गौरव समयसूचकतेने बोलली नाही, तिने सर्व एकच आणला फक्त ती बोलली. हो पण काय बोलली त्याच्यामुळे आवाज झाला. आपण कुठे आलो बाजारात.
काय घेऊन आलो? दही दूध घेऊन आलो. मग दह्या दुधाचं बोलावं. हो, बिलकुल पाणी टाकलं नाही माय, निरसच आहे. हो, कालच रई लावली होती, आता उरले दही आणले वगैरे वगैरे. काही संबंधाने बोलावं, वस्तू संबंधाने बोलावं, ज्याच्याशी आपला व्यवहार आहे. पण तो व्यवहार त्या बोलण्यात चुकला होता. विसंगत ती बोलू लागली आणि विसंगत बोलल्यानंतर चार डोळी जमा झाल्या. आता शेवटी तो बाजारच होता. मुलीच्या बाजारातल्या डोळी जमा झाल्या. तिला विचारपूस करू लागल्या, तिच्याकडे कौतुकाने पाहू लागल्या, कुतूहलाने पाहू लागल्या. असं कसं झालं? परिणाम काय झाला? मला त्या मुली विचारत असताना म्हटल्याने दर्शनाला गेली आणि दर्शनाला गेल्यानंतर हा झालेला सगळा व्यवहार आहे. आणि हा व्यवहार तुम्हाला तुमच्या आमच्या पुढे प्रकट केला. याचाच अर्थ असा की शिकण्यासाठी बोलते दर्शन कसं घ्यावं. त्या गोडीला विचारपूस झाली आणि त्यावरती गोडी गेली. हरी माझे हरी परिणाम काढला. भान विसरले, संबंधी पसारा विसरला. मग काय काय पसारा होता? जो जो प्रपंचामध्ये पसारा होता तो सगळा पसारा विसरला. निस्ता विसरला लिहिलं नाही, त्याच्या सापेक्ष चिंतन केले महाराज. निस्त्या विसरण्याची किंमत नाही. मला आमचं सगळं विसरलं. कशामुळे विसरलं? कधी कधी आपलं विसरतंय ना, पण कशाच्या तरी नादात विसरतंय. मग तो नाद कोणता हे पहिल्यांदा चिंतन केलं असतं. हो, आता बरेच लोक बँकेत जाते तर पेन आहे का बँकेत जाते आणि पेन आहे का विचारते, शेजाऱ्याला मागते प्लीज द्या. का विसरली? काहीतरी ध्यानात वेगळंच होतं. ज्या वस्तूला पाहिलं तिला डोळा बैसला मनी आणि मनी होत तेच वाणी. हो, आता आमच्या मनीच नाही, देवाचं नावच येत ना. हो, माणसं काय काय बघा लय बिमार झाले, मायून बापून आहे का. कधी देवाचं नाव येते का? उठल्या उठल्या सकाळी आपल्याला काढली का धार, आखडला का वगारो, ठेवली का पेट, उठली का म्हैस, सकाळी सकाळी फुटली का चहाला उकळी, कारण झोपताना चहाचं ध्यान. सकाळी कशाची आठवण होईल महाराज? हे तर अवघड महाराज. भगवान
म्हणून हे अंतर अंतःकरणामध्ये आपल्या संसार आहे. मग कुठल्या बरोबर देवाचं नाव येत नाही. मग देवाचं नाव तोंडात असावं, अंतःकरणात असावं. अंतःकरणाचा स्वभाव आहे महाराज, तो अंतरीची धावे. अंतःकरणामध्ये हरी होता, ज्याला पाहिलं तो आत बसला होता आणि आत बसल्यामुळे बाहेरचा पसारा विसरला होता. हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. संसार प्रधान झाला की परमार्थ विसरते, आणि परमार्थ मोठा झाला की संसार विसरते. विसरते हे महत्वाचं. काय विसरते त्याच्यापेक्षा मोठं आपलं उलटे. माणसाने संसाराकरता परमार्थ मोडला, आणि आमच्या साधू संतांनी परमार्थाकरता संसार मोडून टाकला. पूर्वीच्या काळात कशी मारुतीची मंदिर एवढे होते का? पूर्वीच्या काळात घरातच भजन करीत होते. किती भजन करीत होते त्याचं नावच देवघर पडलं. किती भजन करीत होते ते सातत्यानं. चला म्हणजे फलाण्याच्या घरी, चला फलाण्याच्या घरी, काय म्हणजे भजन. इतकं भजन केलं की घराचं देव झालं, घराचं देवघर झालं महाराज. हो, म्हणून तर देवळाचं देवळच राहावं, निदान घर बोलले. एकमेव खाण्याची महाराज गोविंद एकच होतं. बाहेर जवळ खोटं खरं वाटतंय तर खरं कळत नसते. लक्षात आलं? खोटं जवळ खरं वाटतंय तर खरं खरं कळत नसते. आता हे किती खरं खरं कळत बाजारात गेल्यानंतर विसंगत बोलू लागली. आणलं ये, द्यायचं ये, जाहिरात ये आणि वस्तू ये. हो, ज्याची जाहिरात ती वस्तू नव्हती. आता अक्षरपतीचा भाग पाहिला, डोळे एकत्र झाल्या, विचारपूस करू लागल्या. काय म्हणले सगळे, असं कसं झालं? हो, आता काय सांगायला वाटले? दर्शनाला गेले आणि तेव्हापासून असं झालं. तेव्हा ती निवडणूक मायाच्या मुखातून बोलू लागली, हरी माझे हरी चित्त आणि भार विसरले. आता अडचण काय? अडचण एकच आहे, अभंगाच्या दुसरी आहे.
निर्माण झाला. कामावर तर लोक विचारतील बाई जा ना आता घरी. आता हा प्रतिबंधात्मक काळ तिच्या पुढे उभा राहिला. त्यावर बोलू लागली आता कशी जाऊ घरा नव्हे वरा लौकिक. थांबावं तरी लोक विचारतील, नाही थांबावं तरी प्रश्न आहे. प्रश्न गंभीर झाला याचं चिंतन केलं महाराज. थांबलं तरी हो काम झालं की निघालं. पाहुण्यानं सोयरी केला आलं की तिसऱ्या दिवशी आठवत जागा नसली तर वरी बसला. उदाहरण सांगायचं काय काय माणसं असतील आठवत जागाच नव्हती वरी बसला तो त्या दिवशी थांबला. काय काय नियम आहे तो पूर्वीच्या काळात नियम होते. पंढरपूरचा नियम वार केला जातो. दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशीला त्या शिवच्या आत राहायचं नाही. हो तसं पाहुण्याचा नियम आहे 3 दिवस राहायचं. हा नाहीतर त्याला बघून आपटा आपटी झाली की ओळखायचं समजायचं आपली अडचण. तसं वार जीवनामध्ये काही प्रसंग तत्व आहेत महाराज. मनुष्य आवडता कधी होतो नियम पाळतो तेव्हा होतो. आता कोण्या घरात आता जिला बाकी काही शिल्लकच राहिलं ना तिला घर कशाचं कहा पगडारू देखे आलेला आणि देखे तो सर्व बहिणी गेला. अडचण झाली तिला दिसत तो हरी दिसू लागला. बोलू लागली तर बोलती चालती देखती ऐकती कोणाला सर्वत्र श्रीपती. चौकडे ती भगवंताला पाहू लागली हरिरूपाला पाहू लागली. मग तिला वाट म्हणून तुम्हाला म्हणतात नय फुली घर जाणे वाट. तिला वाटच राहिली नाही अशा अवस्थेमध्ये करून गेल्यामुळे आता घरी जाऊ घरा नाही जावं तर नोहे मला लौकिक. हे लौकिकाचार काय म्हणतोय आणि या प्रश्नामध्ये ती एवढं अडकली. सरते शेवटी मी नेहमी सांगत असतो कीर्तनात माणसाला अडचण आल्याशिवाय डोकं चलत नाही. इतर मला काही माहित नाही पण आयत्या धनावर बसलेली माणसं लय बिघडतात लवकर. आयत्या धनावर म्हणायचं इतर पिढीत सुरू सांगायचं. आयत्या धनावरची हिशोबाने राहतच नाहीत महाराज. जर आयता असते सर कोण्या बुद्धीला ताण नाही काय नाही मागून आले आणि काय ते एवढे भाग्यवान महाराज दोन्हीकडचे बुडालेले मिळते. कुठं मालकिरी पुढे काही नसते विकून बी काही नसते महाराज. गोठवड्यावर बसते मी तुला ताणच नाही कोणते कष्टच नाहीत महाराज. आयतच नाही आयत चांगलं नसते. घरी राहावं तर कसं राहावं तर लोक काय म्हणते डोक्याला ताण मार वेगळा. खरंच आहे अडचण आली की माणसं हात पाय घेते. आता यंदा बघा आनंदीला नाही चला पार अडचण आली का आनंदीला जायची आले पार. कोरोनामुळे तर लोक अशी मापायला लागलेत आणि त्यात आमची भजनी त्यात आम्ही सुद्धा आलो. तसं काय चिंता करू नका सगळे एकच काय अभ्यासक लोकांनी ठरविले. खेड्यातले लोक अजून बरे कसे करा बिना मुंग्याचेच आहेत. त्याचं कारण येते माणसं समाधानी येतं आणि समाधानी माणसाला लय रोग सडवीत नसते. समाधानी माणसं आहेत व्यसनमुक्त माणसं आहेत. आता उगले परखड बोलू नये. मरणाऱ्याच्या यादीमध्ये कशी होती सांगावं इमानदारीनं. आमच्या माळकऱ्याचा लय नंबर नाही. व्यसनमुक्त होते माणसं समाधानी होते. संसाराचं त्याला मिथ्यात्व कळालं होतं. ती माणसं दीर्घ आयुष्य जगत असतात महाराज. मग लोक समाध्या काढून लावते. तर चांगदेव महाराज 1400 वर्ष कशावर जगली समाधीवर. समाधीमध्ये सम्यक आधार त्याला समाधान म्हणतात. आणि समाधानी माणूस लय दिवस जगत असते. माणूस उगत हाती पाय हलवायले विनाकारण राग करायले तर तसं या कोरोनामुळे लय लोकांना शिस्त लावली. त्यात आमच्या वारकरी संप्रदायाला खूप अडचणी झाल्या. पण गणित महाराज ज्या त्याच्याकरता आमच्या वारकरी संप्रदायाने
सरकारला बी सहकार्य केलं, तुम्ही आम्ही सुखी राहिलो. आणि त्याचं कारण एक आहे, ग्रामीण भागातले लोक शेतीनिष्ठ आहेत. म्हणजे अभ्यास केला आणि सांगितलं ग्रामीण भागातल्या लोकांना कोरोना का कमी. त्याचं कारण एक आहे, ती शेती निगडीत माणसं शेतावर राहिले. आणि या देशाला ना या जगाला या काळामध्ये फक्त शेतीनं टिकवलं. त्याप्रमाणे प्रश्न पडला आणि प्रश्न पडल्यावर ती गौरव शोध विचार करू लागली. नाही म्हणजे आपल्याला झालेले आजार, आपल्याला झालेले दुःख, आपल्याला झालेली अडचण आपल्याकडे शहाण्या माणसाला विचार. रात्री 12ला 1ला कीर्तन सुटत आहे. त्या गावातून बाहेर येतो, रस्त्याला रस्ते जोडलेले असते आणि विचारायला जाऊ तो तीर पिलेले असते. भानगड अशी 2 टोकं किंवा आम्हाला वास जमत नाही, त्याला दुसरं काही कळत नाही असा प्रकार. पण नावला जरा विचारावं लागते कधी कधी अंधारात. इकडे रस्ता ते कुणीतून मी तुम्हाला जाता येते, ते काय म्हणते कुणीतून मी जा, त्याला काय घेणं देणं. तसे प्रसंग कधी कधी येतात. शहाण्या माणसाला विचारा, जसं तुकोबाला विचारायला गेली, थेट देऊळला जाऊन पोहोचली आणि महाराजाला विचारलं, महाराज असे असे आमची अडचण आहे. त्या तुकोबाला तिने निवडलं आणि ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात ठरवलं. आपल्याला झालेले आजार, आपल्याला झालेले दुःख ते ओळखीच्या माणसाला सांगावं नाही, पारखी माणसाला सांगावं. पारखी म्हणाला ज्याला ओळखता येतं तो पारखी, पारखता येतं तो पारखी. आणि असा हा पारखी कोण आहे जगत तुकोबाकडे गेली म्हणून पारखी आधी सांगता होती. केला घरची कुठे खातेल विषय इंद्रिय त्याचा अतूट संबंध आहे मला. आणि अशा या इंद्रिय संबंधामध्ये घरची कुठे खातेल ज्या इंद्रियाला ज्या विषयाची चटक लागली का मग ती इंद्रिय नाराज होतात मला. आता सांगतो काही माणसाला चहा घेतल्याशिवाय काही माणसाला बिडी वळल्याशिवाय इतरे सोडून सांगायचं याच्या पुढे सांगायचं का काही माणसं तर ते देह धर्म करताना बिड्या आवडतात त्याचे नको नाही पण त्याचे होतच नाही. देह धर्म कळाला तिथं बसल्यावर बिड्या आवडतात मला. एकाला विचारलं बिड्या का आवडतो मला कोणी अंगावर घेऊन दुसरं त्याला दिसवा काय विरोध करतील महाराज सांगताय. माणसाची टेंडन्सी बदला व्यसन म्हणजे जगत म्हणून आहे. व्यसनामुळे मनुष्य जगत नसतो, व्यसनामुळे दुःख निवृत्त होत नाही, उलट त्याची पीडा अधिक वाढत जाते. तसं जीवनामध्ये ती मिळवून आचरित आहे. इंद्रियाला जर आवडणारी गोष्ट मी जर त्यागली तर ते काय म्हणते विडाला
इंद्रियांचा त्याग जर केला तर माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात जसं म्हटले किती दुःख होते इंद्रियाला एकूण एक बाळ नवसानं जन्मलेलं ते जर काळानं उचलून नेल्यानंतर माईला किती पीडा होते तेवढी इंद्रियाला पीडा होते एखादा माणूस शांत असते आणि ते जर माणूस रागवला की ओळख बहुतेक याला सकाळपासून चहा द्यायला काही साधं गणित ते बारा करी बाबा हो काही काही माणसं शांत असतात त्याचं कारण वेळेच्या वेळेला चहा वेळेच्या वेळेला नाश्ता वेळेच्या वेळेला सगळी व्यवस्था पण एका दिवशी जर का माग कुणी झालं का याला वसवस त्याला वसवस त्याला वसवस लोक कधी बोलत नाही कोण आज काऊन गरम झाले त्याच्या मालकीने विचारायचं का चहा देता हो माझं कुठलं चहा द्यायचा याचा अर्थ काय इंद्रियाला पीडा होते एक बाळ हो काळाने उचलून महाराज काळाला जर उचलून गेलं का त्याच्या माईला किती वेदना होत्या तुम्ही आम्ही सांगू नये ते माईनच सांगा किती वेदना होतात महाराज तेवढ्या वेदना जर एखादा विषय त्याग केला का तेवढ्या वेदना माणसाला होतात आपण पेपर वाचता टीव्ही पाहता महाराज एखादी वस्तू नाही मिळाली माणसं सरळ झाडावर चालली एखादी वस्तू नाही मिळाली की सरळ डबा घेऊन राहिले एखादी वस्तू नाही मिळाली रुळावर आडवं झोपायले परिणाम कशाचा घरची कुटी खाते घरची मध्ये इंद्रिय आपण सांगता नरदेहाची इतकी कर्तव्यता भगवंताला प्राप्त करण्यामध्ये आहे आणि तू भगवंत प्राप्त झाल्यानंतर मात्र माझी अवस्था बिघडली लोक माझी निंदा करत आहेत एवढंच नाही तर सगळे लोक माझी निंदा करायला लागले यावर काही विलास आहे का देवा तुकोबाला सांगणारी बाई विलास एकच आहे अभंगाच्या चौथ्या चरणात
आणि पाहिले पायी परत होई जे तू पहिल्यांदा पाहिलं तेच पुन्हा तू पाहत राहा अशा पद्धतीचा तो मराठा बोलला सल्ला देतात. गवळणीला सांगितलं तू निवांत राहा. आता निवांत राहणं ऐकायला सांगायला सोपे पण अवघड राहायला सांगायला काय नाही. निवांत राहा भांडण सोडतात माणसं काय दोघांचे भांडण नाही निवांत राहा बसा गडबड करू नका आठ नका. म्हणायला सोपे ऐकायला सोपे पण वागायला अवघड आहे. माणूस निवांत राहते निवांत राहायला अवघड आहे. पण तुकोबाने मात्र त्या गवळणीला सल्ला दिला आणि त्या सल्ल्यापुरती गवळण निवांत झाली. इकडे गवळण निवांत तिकडे परमात्मा लहानाचा मोठा होत सर्व मीडियाला घेऊन त्या कुपळामध्ये काही चोऱ्या फोड्या करतो. फोडीचा परिणाम म्हणून भगवंताला शिक्षा ठोठावली जाते. बऱ्याच दिवसापासून बऱ्याच काळाने यशोदा माता कंटाळली होती आणि कंटाळून एक दिवस यशोदा मातेने भगवंताला जवळ बोलवले आणि बोलून विचारू लागली का एवढे का करीतोसी आपलं दुःख व्यक्त केलं आणि त्या दुःखाप्रमाणे भगवंताला काही शिक्षा लावण्याकरता यशोदा झाली. इकडे कार्याचे कीर्तन आवाजाला पूर्ण नसतं त्याचा प्रासंगिक चिंतन उपक्रम उपसंहार असतो. पण कधी कधी वेळेचा प्रसंग येते. अभंग आणि कार्याचं चिंतन हे दोन विषय वेगळे. समन्वय कसा लावायचा ते कीर्तनकाराच्या अधिकारात असतं. पण इथं अभंगाचा भावार्थ सकलार्थ झाला असं समजा. एकदा संप्रदायापुढे भजन करा. भगवंताला रानात नेऊन काना सेवा पूर्ण करू. विठोबा